उद्यापासून देशात जीएसटी बचत उत्सव. पंतप्रधान मोदींकडून जीएसटी कपातीची घोषणा. आता 5% आणि 18% हे दोनच स्लॅब. गर्व से कहो स्वदेशी है. समृद्धीसाठी पंतप्रधानांचा नवा नारा. प्रत्येक घर दुकानं स्वदेशी वस्तूंनी भरलेली हवी. देशवासियांना आवाहन. विद्यमान आमदाराला 2 कोटी मिळतात, मात्र आमदार नसतानाही आपल्याला 20 कोटी मिळतात. सदा सरवणकरांच्या वक्तव्यानंतर नवा वाद. तर माजी आमदारांना 10 पट जास्त निधी कसा मिळतो चौकशी करावी. गिरीश महाजनांची मागणी. आता रिकामं ठेवू नका. माजी मंत्री धनंजय मुंडेंची राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंना विनंती. तर योग्य वेळी योग्य संधीचा वरिष्ठ निर्णय घेतील. तटकरेंची प्रतिक्रिया. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत कार्यकर्त्यांनी 3 कोटींपर्यंत खर्च आणि 100 बोकड कापावे लागतात. शिवसेना आमदार संजय गायकवाड पुन्हा बरळले. तर पोटातलं ओठात आलं. वडेट्टीवारांचा खोचक टोला. लक्ष्मण हाकेंना पैशांची ऑफर देण्याच्या बहाण्यानं फोनवरून शिवीगाळ. हाकेंना शिवीगाळ केल्याची कथित ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल. महाराष्ट्रात मराठा शक्तिशाली. उत्तर प्रदेश बिहारमध्ये ब्राह्मणांना महत्त्व. नितीन गडकरींचं वक्तव्य. मी ब्राह्मण आहे, देवाचे आभार की आम्हाला आरक्षण नाही. गडकरींचं प्रतिपादन. जपानमधील ओसाका वर्ल्ड बिझनेस एक्स्पो 2025 मध्ये महाराष्ट्राचा डंका. उदय सामंतांच्या हस्ते महाराष्ट्र पॅव्हेलियनचं उद्घाटन. जगभरातील उद्योजकांचा सहभाग. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.